मोहिनी गॅस बंद कर ग पटकन. अगं गॅस बंद कर ना. आले. बाजू. किती वेळा सांगितलं इकडे नाही हात धुवायचे. बेसिन आहे ना घरी, तिकडे जाऊन हात धु. अगं काय, तिकडे जा हात धुवायला, इकडे नाही धुवायचे हात. बघ कोण आलंय. कोण आहे ग? तुझ्याचकडे कोणीतरी सरंजामे म्हणून आलेत. सरंजामे इथे? आई, ऑफिसचं काम असेल तर प्लीज कटवा त्यांना. का? तुला काय प्रॉब्लेम आहे? रविवारी सुद्धा काय घरी येतात काम घेऊन. तू इथे बघ, मी पटकन जाऊन येते बाहेर. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. बसा. ठीक. काय काम होतं? हां मॅडम, आपण जे रजिस्ट्रेशन्स केली होती ती सगळी सबमिट झालेली आहेत. त्याच्याच कॉपीज मी आणलेल्या आहेत. सरंजामे, हे उद्या तुम्ही मला ऑफिसमध्ये येऊनही सांगू शकला असतात. त्याकरता घरी यायची काही गरज नव्हती. बरोबर आहे मॅडम, पण काय आहे, काही कॉन्फिडेन्शियल मॅटर्स असतात, ती शक्यतो ऑफिसमध्ये नाही. ह्याच्यापेक्षा जास्त कॉन्फिडेन्शियल गोष्टी आम्ही आमच्या ऑफिसच्या केबिनमध्ये डिस्कस केल्या. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मॅडम, पण काय आहे, काही गोष्टी तुमच्या मॅनेजर्सना कळून नाही येत असं मला वाटतं. असं कोण म्हणतं? तुम्ही? मॅडम, मी माझ्या मॅनेजर्सवर किती विश्वास ठेवायचा, किती विश्वास ठेवायचा नाही, हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. ओके, मला माफ करा, पण तरीही मॅडम, आज तुम्ही ज्या पोझिशनला आहात त्या पोझिशनच्या बाईला तुमच्या हाताखालचे मॅनेजर्स काही गोष्टी न सांगता करतात असा माझा अनुभव आहे. सरंजामे, तुम्हाला नक्की म्हणायचंय काय? कामाची प्रोग्रेस सांगायला म्हणून तुम्ही इथे आलात आणि तुम्ही चक्क माझ्या मॅनेजर्सवर आरोप करताय. आणि हे करताना इनडायरेक्टली तुम्ही मलाही मूर्ख ठरवू पाहताय. कळलं तुम्हाला? नो नो, नॉट ॲट ऑल मॅडम, अजिबातच नाही. काय आहे, आमच्या क्लायंटचं हित पाहणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलं होतं. हो ना? मग आपल्या क्लायंटचं आपल्याविषयी वाईट मत होणार नाही ह्याची आधी काळजी घ्या. डू युअर होमवर्क वेल. कामाचा अभ्यास करा, त्याची माहिती मिळवा आणि नंतर मग मी आणि माझे मॅनेजर्स यांच्यावर कमेंट्स करा. समजलं? आता काम काय आहे ते सांगा. ही आपण सबमिट केलेल्या फाईलची कॉपी इथे ठेवा, मी नंतर वाचतो. ओके, ॲज यू विश. मग मी निघू मॅडम? येस प्लीज. आणखी नाही, ह्या पुढे जरा जास्त जबाबदारीने बोलायला शिका. नाही काय आहे, अति उत्साहाच्या भरात काहीतरी बोलायला जाल आणि स्वतःचं नुकसान करून घ्या. मॅडम, गुड डे. गुड डे. I'll think. Definitely. बेटर. आई, काय झापलंयस तू त्या माणसाला? तू बाहेर का आलीस? मी आत्ताच आले, आतमध्येच होते. आतपर्यंत ऐकू येत होतं सगळं. इतकं डोकं फिरवलं ना त्या माणसाने. तू ऑफिसमध्ये पण असंच बोलतेस? नाही, पण वेळ आली तर मी असं बोलू शकते. बरं, बाबांचा फोन आला होता. 11:30 पर्यंत येतो म्हणालेत. येताना चायनीज आणू का म्हणून विचारत होते. म्हटलं आई कोणाशी तरी बोलते, नंतर सांगेन. नाही, बाबांनी आणू का विचारलंय का तू विचारलं सांगता का म्हणून? तूच त्यांना फोन करून विचार. मॅडम, येत्या 2-4 दिवसात किंवा आठवडाभरात म्हणूया, आपला काय तो निकाल लागेल असं मला वाटतं. धनाजी, मला अजूनही खरंच असं वाटतंय की तुम्ही उगाचच तुमच्या नोकरीवर पाय देताय. नाही म्हणजे माझ्यामुळे निष्कारणच तुम्हा लोकांना. निष्कारण? अहो मॅडम, मला आणि परशाला कृषी विभागातनं ट्रान्सफर करून इथं कुणी आणलं?
आम्ही दोघांनी सुद्धा असंच म्हणायचं का? का निष्कारण तुम्ही आमच्यासाठी शब्द टाकला होता तिथं? तुम्ही लोकांनी हे जे काही धंदे चालवलेले आहेत ना, ते मला मुळीच मान्य नाहीत, हे लक्षात ठेवा. शब्द जरा जपून वापरलेत तर फार बरं होईल. हे बघ, तू प्रत्येक वेळी काही चुकलेलं नाहीये त्याचं. त्यांनी फक्त सभ्यपणाची अपेक्षा केली आहे तुमच्याकडून. अच्छा, ठीक आहे. मला न सांगता तुम्ही दिल्लीला निवेदन पाठवलं. तुमच्यापासून काही लपवायचं नाही आम्हाला. तुम्हाला तुमची कॉपी देते ना, ही तुमची कॉपी. नाही, त्या दिवशी तुम्ही आला नाही त्यामुळे. म्हणजे ही तुम्ही माझ्या विरुद्ध वर केलेली तक्रार आहे असं मी समजायचं? हे बघ कौशिक, तुला जे सभ्य भाषा वापरायची नाही. कौशिक साहेब, तुम्हाला जे काही समजायचं ते समजा. आम्ही काय सांगायचं ते यात सांगितलंय. यामुळे मला जाब विचारला जाईल किंवा माझी गय केली जाणार नाही असं वाटतं तुम्हाला? शब्दांशी खेळ काय खेळताय? आम्हाला काय म्हणायचंय ते आम्ही फायनल सांगितलंय. आता तुम्ही आणि ते काय ते बघून घ्या. नाही, मी तुम्हाला ते बघून घेईनच. ही तुम्ही आम्हाला धमकी देता असं आम्ही समजायचं का? तुमच्याच भाषेत सांगायचं तर तुम्हाला काय समजायचं ते तुम्ही समजा. तो तुमचा प्रश्न आहे. हॅलो, गुड मॉर्निंग सर. हां, नाही नाही, कौशिक सर आत्ता इथेच. एक मिनिट. त्यांना बोलाव जरा. नंदा साहेबांचा दिल्लीहून फोन आला. कौशिक साहेब, कौशिक साहेब, नंदा साहेबांचा फोन आहे दिल्लीवरून तुमच्यासाठी. हॅलो, कौशिक हियर. येस सर. नाही नाही, हां, हो ठीक आहे. या या, अंडरस्टँड. ओके. तुम्ही दिलेल्या निवेदनावर चर्चा करण्यासाठी मला दिल्लीला बोलवलंय ताबडतोब. हे पहा, मी तुम्हाला शेवटची संधी देतो. अजूनही तुम्ही जर का तुमचे राजीनामे मागे घेतले तर मी तुम्हाला वाचवू शकतो. तुमच्यावर विश्वास कुणी ठेवायचा हो? नाही म्हणजे जो धक्का मारून पाण्यात पाडतो तोच आपल्याला परत वाचवणार, हे कसं समजायचं आम्ही? हे बघा कौशिक साहेब, आमच्या नशिबावर विश्वास आहे. आता वाचलो तर तुमच्या मेहरबानीने नको, आणि बुडालो तर आमचं नशीब खोटं समजू ना. आय विश यू ऑल द बेस्ट. आय थिंक यू रिअली नीड इट. ज्याविषयी आपल्याला काही माहिती नाही ना त्याविषयी उगाच बडबडू नये, समजलं? उगाच मूर्खारक्या शंका काढतेस आणि बोलतेस ग. तू जा जा, मैत्रिणींकडे जा, नाही एखाद्या पिक्चरला जाऊन बस. फक्त वेळेत घरी परत ये. आई, मी बोलते ते तुला मूर्खपणाचं वाटत असेल, पण म्हणून ते चुकीचं किंवा खोटं आहे असं नाही. तू ऑफिसमध्ये असतेस, कामाच्या गडबडीत असतेस. 3-4 दिवस घरात काय चाललंय याची कल्पना आहे तुला? काय चाललंय? बाबा फक्त विचित्र बघतायत एवढंच ना. मी डॉक्टरांना भेटलेले, त्यांनी पुन्हा त्याला परत सगळ्या गोळ्या घ्यायला सांगितल्या बस. आणि मीटिंग पर्यंत तो व्यवस्थित होईल. आई, डॉक्टरांनी औषधं घ्यायला सांगितली म्हणजे बाबांनी ती घेतली असा अर्थ होतो का? म्हणजे बाबा औषधं घेत नाहीयेत? नसावे, म्हणजे असं मला वाटतं. कशावरून? आणि मग हे सगळं तुम्हाला आधी का नाही ग सांगितलंस? अगं, बाबा घरात असताना कसं सांगणार? आज त्यांचा मित्र येऊन जबरदस्तीने त्यांना बाहेर घेऊनच गेला म्हणून सांगता आलं. ही मी डॉक्टरांकडून आणलेली औषधं, हे लिक्विड आणि ह्या टॅबलेट्स बघ संपल्यात की नाही बघ. औषधं संपली म्हणजे ती बाबांनीच घेतली असं होतं का? म्हणजे तुला काय म्हणायचंय की बाबा औषधं न घेता ती फेकून देतात?
तो येऊन देत, मी त्याला विचारणार आहे. काय विचारणार आहेस तू आणि काय सांगणार आहेत ते? हो, मी घेतो औषधं अगदी वेळच्या वेळी, पण तू हे असं का आणि कशासाठी विचारतेस? असंच ना? हो, म्हणजे मी त्याला विचारून तो मला काही खरं उत्तर देणारच नाही. पण तुला असं का वाटलं? आई, कारण बाबा हल्ली खूप वेगळे वागायला लागले. म्हणजे अगदी पूर्वीसारखे नाही, पण जरा वेगळे. मला असं नक्की सांगता नाही येणार, तरी पण जाणवतंय. मोनी, हे बघ, तुला काय जाणवतंय ते मला नीट सांगशील का जरा? आई, अगं हल्ली ते एक एक गोष्ट तासन तास करत बसतात. खिडकीच्या बाहेर बघत उभे काय राहतात, आरशासमोर उभे राहून बडबडत काय बसतात, नाहीतर एकदा सिगरेट ओढायला सुरू केली तर तासन तास सिगरेटच ओढत बसतात. मग अशा वेळेला त्यांना काही विचारलं तर एकच वाक्य, मोनी डोंट डिस्टर्ब मी, मला त्रास देऊ नकोस. सगळ्यांना सामोरं जायला मी स्वतःला तयार करतोय. एवढंच म्हणतात ना, मग काही हरकत नाही ग. आई, तू एक दिवस घरात थांबून बघ, मग तूच मला सांगशील. म्हणजे तू म्हणतेस ते सगळंच काही खोटं नाहीये, मला नाही कळत सगळं, पण तरी जे दिसतं जाणवतं त्याची भीती वाटली म्हणून मी तुला सांगते. मग भिवू नकोस, मी आहे ना, अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, देव आपल्या बरोबर आहे. चल. राजीनामा, आणि हे तू मला 8 दिवसांनी सांगतेस? आकांक्षा, हे तुला एवढं तरी कळायला हवं होतं की तुझ्यावर तनूची जबाबदारी आहे, आपल्या घराची जबाबदारी आहे, माझ्या औषधपणाचा खर्च आहे. काहीतरीच काय बोलतेस तू? आहे तू जर ठरवलंस ना तर तू आजही मला आणि तनूला पोसू शकतेस. आकांक्षा, स्वतःच्या कमाईवर स्वतःच्या हिमतीवर जगण्याची इच्छा संपली तुझी? समजा मी हो म्हणाले तर मी तुला आत्ता ह्या क्षणी नोटीस देते, महिन्याभराच्या आत माझ्या घरातून निघून जायचंस. का ग आई? मी एवढी जड झाले तुला? हो, राजीनामा देऊन तू घरात बसलीस तर निश्चित मला जड होशील. पैशाने नव्हे. इतकं चांगलं करिअर असताना तू ह्या वयात नोकरी सोडून घरात बसलीस ना, त्या विचारानंच मला जड होशील तू बाळा. ठीक आहे. मग 1 महिन्याभरात मी माझी दुसरी काहीतरी व्यवस्था बघते. मी आणि तन्वीर दुसरीकडे जाऊ. एक तनूचा निर्णय तू घेऊ नकोस. त्याची जर इच्छा असेल तर तो इथं माझ्या जवळ राहील. तू तुझं का? तो माझा मुलगा आहे, माझ्या बरोबर मी जाईन तिथे येणार नाही तो? जास्त आगाऊपणे बोलू नकोस. मी काय सांगते ना त्याचा विचार कर. आणखीन एक गोष्ट, जोपर्यंत राजीनामा स्वीकारला जात नाही तोपर्यंत तुला असं वागता कामा नये. तू ऑफिसमध्ये वेळेवर जायला हवंस. ऑफिसची कामं वेळेवर केली गेली पाहिजे, चोख केली गेली पाहिजे.
नाहीतर अगं ह्याच गोष्टीचं ही लोक भांडवल करतील. बरोबर आहे तुझं. पटतंय मला. पटतंय ना? मग हीच गोष्ट तुझ्या सहकार्यांना सुद्धा सांग. जोपर्यंत दिल्लीच्या ऑफिसमधून काही निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी चोख काम केलं पाहिजे. आपापली कामं व्यवस्थित केली पाहिजेत. नाहीतर अगं त्यांचं पारडं जड होईल. खरंय, खरंय, 100% खरंय. आई, तू खरंच आई आहेस आमची. प्रश्नच नाही. आकांक्षा, मोर्चाकडून पळ काढू नका. लढत राहा. अगं मी काय केलं आयुष्यात? लढतच राहिले सतत. अजूनही लढतेच आहे. विश यू गुड लक. थँक यू व्हेरी मच. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सॉरी, तुमचा फोन तुमच्या परवानगीशिवाय वापरतोय. मग मोबाईल कशाला आहे हातात? नाही, यातला नंबर बघून एक फोन करायचा. ओके. थँक्यू. हां, हॅलो, बिपिन. हां, हो, मी पोचतो तिथे 11:30पर्यंत. ओके, ठीक आहे. हो हो, फक्त सगळे पेपर्स नीट तयार ठेवा. कारण काय ते घेऊन मला पुढे इन्कम टॅक्स ऑफिसला जायचं आहे. 12:30पर्यंत तिथेही पोचायचं आहे. ओके ओके, या सिया. थँक्यू. महाजन साहेब आहेत. माझं काम होतं त्यांच्याकडे. नाही, ते झोपलेत. अरे बापरे, अजून 10 वाजत आले. त्यांना सांगता मी आलोय म्हणून. त्यांची तब्येत बरी नाही आहे. ओ, एनिथिंग सिरियस? बरे आहेत ना? तुमचं काय काम काय होतं? मॅडम, काम थोडंसं प्रायव्हेट आणि कॉन्फिडेन्शियल आहे. सरंजामे, जर तुमचं काम प्रायव्हेट आणि कॉन्फिडेन्शियल होतं तर त्यांना आधी फोन करून त्यांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही यायला हवं होतं. मॅडम, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. प्लीज. तुमच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची नावं वाचली. त्यातलं एक नाव मला खटकलं. त्याविषयी चर्चा करायला मी आलो. ही सगळी नावं निशांत सरांना दाखवून त्यांची संमती घेऊन ठरवण्यात आलेली आहेत. आणि हे तुमचं काम नाही. क्लायंटचं हित पाहणं हे माझं काम आहे. मी संपूर्ण विचार केलेला आहे आणि त्याचप्रमाणे मी वागतो. असेलही, पण क्लायंटचं हित कशात आहे किंवा कशात नाही हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला अजून महाजन इंडस्ट्रीने दिलेला नाहीये, समजलं? आणि हिताची व्याख्या तुम्ही मला सांगायची गरज नाहीये. या. ओके ओके. पुढच्या वेळेला येताना फोन करून ये.